असा छान तडका देऊन आपण आज बनवणार आहोत कैरीची चटणी. कैरीचा सरबत सर्वांना खूप आवडला, त्याबद्दल खूप धन्यवाद. आज आपण चटणी पाट्यावर बनवणार आहोत. त्यासाठी सामान रेडी आहे. पाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आंबा टेचून घ्यायचा आहे आपल्याला, परंतु असाच टेचत नाही आहे, त्यामुळे मी त्याचे तुकडे करून घेतलेत आणि छान टेचून घेतलेत. थोडंसं खोबरं घ्यायचं आहे. नंतर हिरवी मिरची घ्यायची आहे आपल्या तिखटाप्रमाणे. थोडासा लसूण घ्यायचा आहे आणि हे छान टेचून छान वाटून घ्यायचं आहे. थोडंसं वाटून झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, पुदिना आणि कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर नसेल तरी चालेल. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडासा गूळ पण टाकायचा आहे. हे सर्व छान वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये छान मोहरीचा तडका द्यायचा आहे. ही चटणी तुम्ही रोजच्या जेवणाला तोंडी लावू शकता. खूप सुंदर लागते आणि फ्रीजमध्ये 4 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. नक्की ट्राय करून पहा.